आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। संगमवाडी येथे गावठी दारूची मोठी कारवाई, लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनची कामगिरी, 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। संगमवाडी परिसरात 5 जानेवारी 2026 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास गस्त सुरू असताना पोलिसांनी मोठी कारवाई करत 600 लिटर तयार गावठी दारूसह एकूण सुमारे 2,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। लक्ष्मीनगर भागात बेकायदेशीर दारू विक्रीवर पोलीस सातत्याने कारवाई करत असून मागील 15 दिवसात 23 गुन्हे दाखल करून अनेक हातभट्ट्यांची ठिकाणं तोडण्यात आली आहेत। लक्ष्मीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी ही माहिती दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विभूते आणि लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या स्टाफकडून संगमवाडी भागात रात्रीची गस्त सुरू असताना MH12 D9833 क्रमांकाची सँट्रो कार संशयास्पदरित्या आढळून आली। पोलिसांनी वाहन थांबवून झडती घेतली असता कारमधून तब्बल 20 कॅनमध्ये भरलेली 600 लिटर गावठी तयार दारू आढळून आली। या प्रकरणी वाहन चालकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं आपलं नाव संगमेश दयानंद शतप्पा, वय वर्ष 35, राहणार काळभोर, पुणे असं सांगितलं। सदर दारू कोठून आणली आणि कोणाला देण्यात आली याबाबत पुढील चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। या कारवाईत पोलिसांनी पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे। त्यामध्ये 600 लिटर भरलेली 20 कॅन, सँट्रो कार, विवो कंपनीचा मोबाईल, 20 रिकामे कॅन असे एकूण सुमारे 2,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। कधीची घटना आहे आणि काय करत होता कधी सापडलं? आज दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी रात्री 12 वाजण्याचे सुमारास संगमवाडी या भागामध्ये आमच्या बीट मार्शल पोलीस स्टेशनचे बीट मार्शल श्याम सासाने, शुभम चुकेवाड आणि इतर स्टाफ सोबत आम्ही पेट्रोलिंग करत असताना रात्री 12:30च्या सुमारास माहिती अशी मिळाली की सादलबाबा चौकाकडून शिवाजीनगरच्या दिशेने कारमधून दारूची वाहतूक होणार आहे। सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही संशयित वाहने चेक करायला चालू केल्यानंतर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास पार्किंग क्रमांक 2 या ठिकाणी एक संशयित कार नंबर MH12 D9833 क्रमांकाची कार जो आहे संगमेश दयानंद शतप्पा, राहणार लोणी काळभोर, त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्ही सदर गाडीची झडती घेतली। त्याच्यामध्ये जवळपास 30 लिटर क्षमतेची 20 कॅन, त्याच्यामध्ये हातभट्टीचे दारू मिळून आलेले आहे। सदर चालकाला आणि कारला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आलो आहोत आणि याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। सदरचा आरोपी हा सराईत आहे, त्याच्यावर याच्या अगोदर पण एक 328चा गुन्हा नोंद आहे। सँट्रो कार जी आहे जी ताब्यात घेतलेली आहे ती त्याच्या मित्राची आहे आणि तो शिवाजीनगरला सप्लाय करायला चालला होता ते। तर सध्या इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। त्याने माल कुठून आणला, कशासाठी आणला, या आधी त्याच्या वेळेला किती वेळा तो येऊन गेलेला आहे, त्याची या आधीत कोणाची लागेबांधे आहेत किंवा कसे, याचा संपूर्ण तपास याचा केला जाईल आणि या गुन्ह्याच्या तळाशी जाऊन याचा तपास केला जाईल। याच्यामध्ये कुणालाही आम्ही सोडणार नाहीये। इलेक्शनचा पिरियड आहे आणि त्याच्यामध्ये हा दारू वाटतो, तर ह्याचे आणखीन कोणाशी काही संबंध आहेत का याची आम्ही चौकशी करत आहोत। तर येरवड्यापासून हा माल घेऊन चालला होता का येरवड्यामध्ये सप्लाय करत होता? त्याला सदरचा माल हा तो त्यांनी लोणी काळभरून आणलाय, तो मूळ कर्नाटकाचा आहे, पण हा सप्लायर आहे। याला हा माल शिवाजीनगर किंवा बंड गार्डन या विविध ठिकाणी त्याला हा माल पोचवायचा होता। लक्ष्मीनगर भागामध्ये असे अनेक सराईत दारूचे हातभट्टीचे धंदे आहेत, त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी अशी कारवाई झालेली असते। म्हणजे हा प्रकार सर्वच चालू होतो। 30 ते 35 दारूभट्ट्या आपण तोडलेल्या आहेत। आतापर्यंत 15 दिवसामध्ये 23 गुन्हे दाखल आहेत। आता त्यांच्यावरती मोठी कारवाई करण्याची तजवीज सुरू आहे। मोक्का सारखा वगैरे ह्याच्यामध्ये मोक्का लावता येतो का याचं विधी तज्ञांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेतोय आणि त्याप्रमाणे मोठी कारवाई करतोय, जेणेकरून भविष्यात कुणी अशा प्रकारचं कृत्य करण्याचं धाडस करणार नाही। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।